आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. हौसे खातर कमरेला पिस्टल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलास सहकार नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी सहकार नगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत नवीन वर्ष 2025 च्या आगमनानिमित्त पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग करीत ते 3 हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम के मार्केट पार्किंग जागेतील टीव्हीएस शोरूमच्या पाठीमागील गल्लीत एका बंद दुकानासमोर बालाजी नगर पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबला असून त्याच्या कंबरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे व तो संशयितरित्या उभा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांना कळविली असता त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानुसार सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याची स्टाफच्या मदतीने झडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह मिळून आले. सदरचे 60,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करून त्याच्या विरुद्ध सहकार नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1/2025 आर्म ॲक्ट कलम 325 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे, सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पद्माळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत, खंडू शिंदे यांनी केली आहे.